कल्पना करा, आपण 2026 मध्ये आहोत. दुपारची वेळ आहे आणि आपण आपला मोबाईल उघडतो आणि पोर्टफोलिओ ॲपवर पाहतो की आपल्या आयुष्याची पुंजी असलेली एखादी म्हणजे बहुचर्चित AI किंवा PSU कंपनी आहे ना. हो, आजकाल तर अशाच कंपन्यांची जास्त चर्चा असते. अगदी. तर त्या कंपनीचा स्टॉक अवघ्या 2 तासात चक्क 40% कोसळला आहे. बापरे, 40%? हो, आणि कारण काय? तर सोशल मीडियावर आलेली एखादी छोटीशी अफवा लाखो रुपये असे डोळ्यांसमोर हवेत विरघळून जातात. अनेकांसाठी हे एखाद्या भयानक स्वप्नासारखं वाटू शकतं, पण आजच्या शेअर बाजारात खरं सांगायचं तर हा रोजचा खेळ झाला आहे. आणि हे खरोखरच अस्वस्थ करणारं आहे. म्हणजे लोक स्वतःला गुंतवणूकदार समजतात, पण वास्तवात ते आपल्या भविष्यासोबत एक अतिशय धोकादायक खेळ खेळत असतात. नक्कीच. आपल्या मेंदूला त्या लाल आणि हिरव्या चमकणाऱ्या रेषांमध्ये ना एक प्रकारचा थरार मिळतो, पण त्या नादात आपलं मूळ भांडवल कधी गायब होतं हे समजतच नाही. म्हणूनच आजच्या या सखोल विश्लेषणात आपण या रोजच्या गोंधळापासून जरा दूर जाणार आहोत. आपण एका वेगळ्याच ब्लूप्रिंटचा धांडोळा घेणार आहोत. अच्छा, म्हणजे आपण नेमक्या कोणत्या स्रोतांवर चर्चा करणार आहोत आज? आपण चक्क 1949 साली लिहिलेल्या आणि गुंतवणूक क्षेत्रातील बायबल मानल्या गेलेल्या द इंटेलिजंट इन्व्हेस्टर या बेंजामिन ग्रॅहम यांच्या पुस्तकातील तत्वे पाहणार आहोत. पण एक मिनिट, आपण काही इतिहासाचा वर्ग घेणार नाही आहोत. बरं. आपण या पुस्तकाची आजच्या म्हणजे 2026च्या आपल्या अतिशय वेगाने धावणाऱ्या भारतीय शेअर बाजारात एक प्रकारची क्रॅश टेस्ट घेणार आहोत. हे खूपच रंजक असणार आहे, कारण ते पुस्तक खूप जुनं आहे. हो ना. म्युच्युअल फंड्स, इंडेक्स फंड्स, SIP आणि बाजारातील रोजचे हे जे चढउतार आहेत, यात ही जुनी तत्वे आपल्याला खरोखरच वाचवू शकतात का, हे आपण आज उलगडून बघणार आहोत. आपला उद्देश एकच आहे, झटपट पैसा कमवण्याच्या नादात न पडता एक शिस्तबद्ध गुंतवणूकदार कसं बनायचं. अगदी बरोबर. कारण न पुस्तकाचा जो गाभा आहे ना, तो काळाच्या कसोटीवर टिकणारा आहे. शेअर बाजार हा कोणताही कॅसिनो नाहीये. हो, तो जुगार नाहीये. नक्कीच नाही. जर कोणाला जुगार खेळण्याचीच हौस असेल तर शेअर बाजार ही त्यासाठी जगातली सर्वात महागडी जागा ठरू शकते. खरंय. संपत्ती निर्माण करण्याच्या या प्रवासात आपण काय योग्य करतो यापेक्षा आपण कोणत्या चुका टाळतो हे जास्त महत्वाचे असते. आणि मला वाटतं सर्वात मोठी चूक म्हणजे गुंतवणूक आणि सट्टा यातील गल्लत. म्हणजे लोक स्वतःला गुंतवणूकदार म्हणवतात, पण जर कोणी टेलिग्राम ग्रुपवर आलेल्या एका निनावी मेसेजवरून की हा स्टॉक आता रॉकेट होणार आहे म्हणून तिथे पैसे लावत असेल तर ती गुंतवणूक कशी असू शकते? ती गुंतवणूक अजिबातच नाहीये, तो निव्वळ सट्टा आहे. हे म्हणजे डोळ्यांवर पट्टी बांधून डार्ट्स मारण्यासारखा प्रकार आहे. कधीतरी एखादा डार्ट बरोबर लक्षावर लागेलही, पण तो निव्वळ योगायोग असतो. हो, आणि योगायोगावर भविष्य अवलंबून ठेवता येत नाही. अगदी. खरी गुंतवणूक ही ना शेती करण्यासारखी असते. आधी मातीचा पोत तपासावा लागतो, म्हणजे कंपनीचं विश्लेषण करावं लागतं, हवामानाचा अंदाज घ्यावा लागतो, उत्तम बियाणं पेरावे लागते आणि मग पिकासाठी संयमाने वाट पाहावी लागते. खूप छान उदाहरण दिलं. ग्रॅहम यांनी गुंतवणूक आणि सट्टा यातील सीमारेषा अतिशय स्पष्ट केली आहे. त्यांच्या मते कोणत्याही गुंतवणुकीला 3 निकष पूर्ण करावे लागतात. कोणते 3 निकष? पहिला निकष म्हणजे सखोल विश्लेषण, दुसरा म्हणजे मूळ भांडवलाची सुरक्षितता आणि तिसरा म्हणजे वाजवी परतावा. या 3 पैकी एक जरी गोष्ट गायब असेल ना, तर तो व्यवहार थेट सट्टेबाजीच्या कॅटेगरीत जातो. सखोल विश्लेषण म्हणजे कंपनी प्रत्यक्षात पैसे कसे कमवते हे माहिती असणं ना, केवळ कंपनीचा लोगो माहिती असणं पुरेसे नाही. अगदी बरोबर. सध्या बाजारात अनेक PSU स्टॉक्सची जी लाट आली आहे, तिथे हेच घडताना दिसतंय. लोक कंपनीच्या ताळेबंदाकडे म्हणजे बॅलन्स शीटकडे बघतच नाहीत. हो, ते फक्त चार्ट्स बघतात. त्या कंपनीवर किती कर्ज आहे, त्यांच्या नफ्याचे मार्जिन काय आहे, त्यांचा प्रत्यक्ष व्यवसाय काय आहे याची कोणतीही माहिती न घेता फक्त स्क्रीनवरचा बाण वर जातोय म्हणून लोक पैसे लावतात. ते एका व्यवसायात हिस्सा विकत घेत नसून फक्त स्क्रीनवरचा एक नंबर विकत घेत आहेत. आणि जेव्हा आपण कोणता व्यवसाय विकत घेतला आहे हेच आपल्याला माहित नसते, तेव्हा त्या शेअरची किंमत थोडी जरी खाली आली तरी माणसाची पूर्णपणे घाबरगुंडी उडते. आणि इथूनच शेअर बाजारातील सर्वात भन्नाट संकल्पनेचा जन्म होतो. ग्रॅहम यांची मिस्टर मार्केट ही संकल्पना. हो, मिस्टर मार्केट. हे खूपच रंजक आहे. हो, समजा आपला एक व्यावसायिक भागीदार आहे जो रोज सकाळी आपल्या दारात येतो. आणि हा भागीदार मानसिक दृष्ट्या अत्यंत अस्थिर आहे, बरोबर? तो प्रचंड लहरी आहे. एका दिवशी तो अत्यंत उत्साहात आणि आशावादात असतो. त्याला सगळीकडे फक्त नफाच नफा दिसतो. म्हणजे बुल मार्केट सारखा. अगदी. आणि तेव्हा तो आपल्या वाट्याचा हिस्सा विकत घेण्यासाठी अवाढव्य किंमत मोजायला तयार असतो.
पण दुसऱ्याच दिवशी तो एखादी वाईट बातमी वाचतो, प्रचंड नैराश्यात जातो आणि स्वतःचा हिस्सा अगदी कवडीमोल भावाने विकून पळून जायला बघतो. म्हणजे तो सतत भीती आणि हाव या दोन भावनांमध्ये हेलकावे खात असतो. हो, मला वाटतं 2020चा जो कोविड क्रॅश होता हे याचं एक उत्तम उदाहरण आहे. लॉकडाऊन लागला तेव्हा एका रात्रीत काही देशातले कारखाने जमीनदोज झाले नव्हते. लोकांनी साबण वापरणे किंवा औषधे घेणे थांबवले नव्हते. अजिबात नाही. जीवन चालूच होतं. पण मिस्टर मार्केटला इतकी भीती वाटली की त्याने देशातील सर्वात मजबूत कंपन्यांचे शेअर्सही चक्क 40 ते 50% खाली पाडले. आणि सामान्य गुंतवणूकदार इथेच फसतो. तो स्वतःच्या भावना मिस्टर मार्केटच्या हाती देतो. जेव्हा बाजार घाबरलेला असतो तेव्हा सामान्य माणूसही पॅनिक होऊन आपले शेअर्स विकतो आणि जेव्हा बाजार तेजीत असतो तेव्हा तो हावरटपणे महागड्या किमतीत खरेदी करतो. म्हणजे नेमकं उलट करतो. हो, एका बुद्धिमान गुंतवणूकदाराने या मिस्टर मार्केटच्या लहेरीपणाचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करायचा असतो. जेव्हा तो नैराश्यात असतो तेव्हा खरेदीची संधी शोधायची आणि जेव्हा तो उत्साहाच्या शिखरावर असतो तेव्हा सावध राहायचे. पण मिस्टर मार्केटने दिलेली किंमत ही खूप जास्त आहे की कमी हे नक्की ठरवायचं कसे? म्हणजे तो जो आकडा सांगतोय तो योग्य आहे की नाही हे कसं ओळखायचं? इथेच ग्रॅहम यांची सर्वात महत्वाची संकल्पना समोर येते, मार्जिन ऑफ सेफ्टी, म्हणजेच सुरक्षेचे मार्जिन. गुंतवणुकीचा हा सर्वात मोठा नियम. सुरक्षेचे मार्जिन म्हणजे नक्की काय? हे समजून घेण्याआधी आपल्याला इंट्रिन्सिक व्हॅल्यू म्हणजे मूळ किंमत काय हे समजून घ्यावं लागेल. हा कोणताही जादुई किंवा हवेतून आलेला आकडा नाहीये. बरं, कंपनीकडे प्रत्यक्ष रोकड किती जमा होतीये, तिची स्वतःची भौतिक मालमत्ता किती आहे आणि तिच्यावर कर्जाचा डोंगर किती आहे, या ठोस वास्तवावरून काढलेले ते गणित आहे. म्हणजे जर एखाद्या कंपनीकडे भरपूर कॅश फ्लो आहे, कर्ज शून्य आहे आणि मजबूत व्यवसाय आहे तर तिची इंट्रिन्सिक व्हॅल्यू कदाचित ₹100 असू शकते. अगदी बरोबर. पण मिस्टर मार्केट आज मूळमध्ये नसल्यामुळे तो शेअर तो 60 किंवा 70 रुपयांना विकत आहे. हो, आणि तो जो 30-40 रुपयांचा फरक आहे तेच आपले मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. हा आपला शॉक ॲब्झॉर्बर आहे. कारण आपण केलेले विश्लेषण 100% अचूक असेलच असे नाही. माणसाकडून चूक होऊ शकतेच. हो, आणि भविष्यात एखादे अनपेक्षित संकटही येऊ शकते. पुलाच्या बांधकामातही हेच तत्व वापरतात. पुलाच्या बांधकामात कसं काय? जर एखाद्या पुलावरून 10,000 किलो वजनाचा ट्रक जाणार असेल तर इंजिनियर तो पूल 30,000 किलो वजन पेलू शकेल असा बनवतो. ती जी अतिरिक्त 20,000 किलोची क्षमता आहे तेच मार्जिन ऑफ सेफ्टी आहे. आता इथेच खरी गंमत येते. म्हणजे एक आक्षेप घ्यावासा वाटतो मला इथे. बोला ना. हे कागदावर किंवा पुस्तकात वाचायला एकदम तार्किक आणि सोपे वाटते, पण वास्तवात हे खूप कठीण आहे. जेव्हा एखाद्याच्या आयुष्यभराचे सेव्हिंग्स ते पोर्टफोलिओ ऍपवर लाल रंगात दिसत असतात, हजारो रुपयांचं नुकसान सेकंदाला डोळ्यांसमोर नाचत असते, तेव्हा तर्कशास्त्र काम करत नाही. हे मी पूर्णपणे मान्य करते. मानवी मेंदू सतत धोक्याची घंटा वाजवत असतो. अशा वेळी भावना बाजूला ठेवून केवळ तर्काने विचार करणे आणि घाबरून न जाणे हे खरोखर शक्य असते का? हेच तर सर्वात मोठं आव्हान आहे. मानवी मानसशास्त्र हे गुंतवणुकीतील सर्वात मोठे शत्रू आहेत. भीती आणि हाव या खूप आदिम भावना आहेत. पण जेव्हा पोर्टफोलिओमध्ये मार्जिन ऑफ सेफ्टी असते तेव्हा ते एक मानसिक आधारस्तंभ म्हणून काम करते. म्हणजे आपल्याला एक खात्री असते. हो, जेव्हा आपल्याला पूर्ण खात्री असते की आपण एक मजबूत व्यवसाय त्याच्या खऱ्या किमतीपेक्षा खूप स्वस्तात विकत घेतला आहे, तेव्हा बाजारातील तात्पुरती घसरण आपल्याला डळमळीत करू शकत नाही. म्हणूनच गुंतवणुकीचे मुख्य ध्येय हे केवळ परताव्याचा पाठलाग करणे नसून जोखीम व्यवस्थापित करणे हे असते. खात्यात सुरक्षित ठेवणे असा होत नाही ना? अजिबात नाही. ते तर आणखीनच धोकादायक आहे, कारण तिथे एक छुपा आणि अत्यंत खतरनाक शत्रू दबा धरून बसलेला असतो, महागाई. बरोबर. महागाई हा पैशांचा मूख मारेकरी आहे. भारतात महागाईचा दर साधारणपणे 5 ते 60% असतो. हो, आपण रोज बघतोच आहोत वस्तूंचे भाव कसे वाढत आहेत. याचा सरळ अर्थ असा की जर आपण आपले पैसे फक्त सेव्हिंग अकाउंट मध्ये किंवा पारंपरिक मुदत ठेवीत म्हणजेच FD मध्ये ठेवले, जिथे व्याजदर महागाईच्या आसपास किंवा त्याहून कमी असतो, तर पैशांचं प्रत्यक्ष मूल्य दरवर्षी कमी होत जाते. म्हणजेच आपली खरेदी क्षमता कमी होते. हो, 1 लाख रुपये 10 वर्षानंतर आकड्यांमध्ये 1 लाखच राहतील, पण त्यांची खरेदी करण्याची क्षमता अक्षरशः निम्म्यावर आलेली असते. म्हणूनच आपल्याला असे पर्याय हवे असतात जे महागाईला मात देतील, आणि शेअर्स हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. पण जर सगळे पैसे फक्त स्टॉक्स मध्ये टाकले तर बाजारातील घसरणीच्या वेळी अक्षरशः हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
हो, नक्कीच येऊ शकतो. इथेच विविधता म्हणजे डायव्हर्सिफिकेशन कामी येते ना. अगदी बरोबर. स्टॉक्स आणि बॉन्ड्स यांचे संतुलन राखणं खूप गरजेचे आहे. स्टॉक्समुळे संपत्ती वेगाने वाढते, तर जेव्हा बाजार कोसळतो तेव्हा बॉन्ड्स एका पॅराशूट सारखे काम करतात. पडताना आपल्या वाचवतात. हो, या समतोल साधण्याच्या प्रक्रियेत ग्रॅहम यांनी गुंतवणूकदारांचे 2 प्रकार सांगितले आहेत. कोणते 2 प्रकार? पहिला प्रकार म्हणजे डिफेन्सिव्ह गुंतवणूकदार. हा असा व्यक्ती आहे ज्याला आपला पूर्ण वेळ बाजाराचा अभ्यास करण्यात घालवायचा नाहीये. त्याला फक्त आपले मुद्दल सुरक्षित ठेवून महागाईवर मात करायची आहे. म्हणजे ज्यांना जास्त डोकं लावायचं नाही असे लोक. हो. तात. हा, सक्रिय असतो. तो स्वतः मेहनत घेतो, 300 पानांचा वार्षिक अहवाल वाचतो, मॅनेजमेंटच्या निर्णयांचा मागोवा घेतो आणि अशा कंपन्या शोधतो ज्या खरोखरच अंडर व्हॅल्यूड आहेत, ज्यांच्याकडे बाकीच्या जगाचं लक्ष गेलेलं नाही. पण खरं सांगायचं तर हे एंटरप्राइझिंग गुंतवणूकदार असणे म्हणजे एखाद्या पूर्णवेळ नोकरीसारखे वाटू लागते. हो, ते खूप कष्टाचं काम आहे. सकाळी 9 ते 5 ची नोकरी करून थकून घरी आल्यावर कोणी शेकडो पानांचे ताळेबंद का वाचेल? सर्वसामान्य माणसाने स्वतःला डिफेन्सिव्ह मानणे आणि शांतपणे गुंतवणूक करणे हे जास्त शहाणपणाचे नाही का? खूप चांगला मुद्दा मांडलात. स्वतःच्या मर्यादा ओळखणे हा गुंतवणुकीतील सर्वात मोठा शहाणपणा आहे. डिफेन्सिव्ह असण्यात कोणताही कमीपणा नाही. उलट ते जास्त प्रॅक्टिकल वाटतं मला. हो, अनेक अभ्यासांनुसार एक साधा कमी खर्चाचा डिफेन्सिव्ह पोर्टफोलिओ बऱ्याचदा 20-25 वर्षांच्या कालावधीत अतिशय सक्रिय असलेल्या एंटरप्राइझिंग पोर्टफोलिओला सहज मागे टाकतो. सुरक्षित बॉन्ड्स, PPF आणि ब्रॉड इंडेक्स फंड्स यांचा वापर करून एक अत्यंत भक्कम आर्थिक किल्ला उभारता येतो. ज्यासाठी रोजची डोकेदुखी सहन करावी लागत नाही. अगदीच नाही. आता हीच गोष्ट 2026च्या आपल्या भारतीय बाजारात नेमकी कशी लागू करायची याचा एक प्रात्यक्षिक आराखडा आपण पाहूयात. या स्रोतांमध्ये नवशिक्यांसाठी 70-20-10चा एक अत्यंत सोपा फॉर्म्युला दिलाय. हो, ही ग्रॅहम यांच्या तत्वांची आजच्या काळातील एक अतिशय उत्तम आवृत्ती आहे. हा फॉर्म्युला कसा काम करतो? या सूत्रानुसार गुंतवणुकीचा 70% हिस्सा हा इक्विटीमध्ये म्हणजेच ब्रॉड इंडेक्स फंड्स मध्ये जायला हवा. 20% हिस्सा हा PPF, FD किंवा RBI बॉन्ड सारख्या अत्यंत सुरक्षित पर्यायांमध्ये असावा. आणि उरलेले 10%? तो 10% हिस्सा हा प्ले मनी म्हणून डिरेक्ट स्टॉक्स किंवा सोन्यात गुंतवावा, जिथे थोडी रिस्क घेता येते. या 70% इक्विटीसाठी इंडेक्स फंड का? सामान्य म्युच्युअल फंडापेक्षा इंडेक्स फंड कसा वेगळा आहे हे समजून घेणं खूप गरजेचं आहे. हो, हा खूप महत्वाचा फरक आहे. सामान्य म्युच्युअल फंडात एक मॅनेजर असतो जो स्वतःचे डोके लावून स्टॉक्स निवडतो, ज्यासाठी तो मोठी फी आकारतो आणि तरीही बऱ्याचदा तो बाजाराला हरवू शकत नाही. बरोबर. या उलट इंडेक्स फंड फक्त निफ्टी 50 सारख्या देशातील सर्वोच्च 50 कंपन्यांची अंधपणे कॉपी करतो. जर एखाद्या कंपनीची कामगिरी खराब झाली तर ती या 50च्या यादीतून आपोआप बाहेर फेकली जाते आणि दुसरी चांगली कंपनी तिची जागा घेते. म्हणजेच कचरा आपोआप साफ होतो. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी द्यावी लागणारी फी अतिशय नगण्य असते. स्रोतांनी UTI निफ्टी 50 सारख्या फंडाचा यासाठी उल्लेख केला आहे. सोबतच पराग पारिक फ्लेक्सी कॅप सारख्या फंडाचाही संदर्भ दिला आहे. हो, पराग पारिक फ्लेक्सी कॅप हा एक ऑल इन वन पर्याय आहे. तो बाजारातील संधींनुसार लार्ज कॅप, मिड कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये आपला मोर्चा वळवू शकतो. हे खूपच सोयीचं आहे. पण 2026च्या संदर्भात या आराखड्यात एक अत्यंत धोक्याचा इशाराही दिला आहे. F&O म्हणजेच फ्युचर्स अँड ऑप्शन्स. बापरे, F&O म्हणजे सामान्य गुंतवणूकदारासाठी साक्षात मृत्यूचा सापळा आहे. असं का म्हणताय तुम्ही? कारण हे संपूर्णपणे लेव्हरेजवर चालते. लेव्हरेज म्हणजे स्वतःचे थोडे पैसे आणि बाकीचे उसणे घेऊन मोठा जुगार खेळणे. हे अगदी गाडी 300 किलोमीटर प्रति तास वेगाने चालवण्यासारखे आहे, जिथे गाडीला ब्रेक्स नाहीत. म्हणजे थोडी जरी चूक झाली तरी भयानक अपघात. हो, बाजारात 2% जरी उलटी हालचाल झाली तरी संपूर्ण मुद्दल काही मिनिटात शून्यावर येऊ शकते. ग्रॅहम यांचा नियम इथे तंतोतंत लागू होतो. ज्या गोष्टीची पूर्ण समज नाही त्यात कधीही पडू नका. पण थांबा, आपण ह्या सर्व अत्यंत सुरक्षित, स्थिर आणि कंटाळवाण्या पर्यायांबद्दल बोलत आहोत. पण आजूबाजूला नजर टाकली तर 2026च्या बाजारात प्रत्येकाला स्मॉल कॅप्सचा वेळ लागले. हो, सगळीकडे स्मॉल कॅप्सची चर्चा असते. कंपन्यांचे शेअर्स वर्षभरात दुप्पट तिप्पट होताना दिसत आहेत. मग अशा वेळी 10 पट किंवा 20 पट नफा कमवण्याची झटपट संपत्ती निर्माण करण्याची ही संधी आपण पूर्णपणे सोडून द्यायची का? फक्त सुरक्षित राहायचंय म्हणून लोक इतका मोठा फायदा का सोडतील?
तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे. स्मॉल कॅप्सचं आकर्षण खूप नैसर्गिक आहे, कारण छोट्या कंपन्यांमध्ये व्यवसायाच्या वाढीची प्रचंड क्षमता असते. पण ह्या वाढीची किंमत अस्थिरता या स्वरूपात मोजावी लागते. अस्थिरता म्हणजे ते वेगाने खालीही येऊ शकतात. अगदी. जेव्हा बाजारात उत्साह असतो तेव्हा स्मॉल कॅप्स रॉकेट सारखे उडतात. पण जेव्हा मिस्टर मार्केट नैराश्यात जातो तेव्हा हेच स्मॉल कॅप्स पत्त्यांच्या बंगल्यासारखे कोसळतात. आणि मग आपण काहीच करू शकत नाही. आणि सर्वात भयंकर गोष्ट म्हणजे लिक्विडिटी संपुष्टात येते. म्हणजे जेव्हा आपल्याला आपले शेअर्स विकून बाहेर पडायचे असते तेव्हा ते विकत घ्यायला बाजारात कोणीही उभे नसते. हे म्हणजे आपण एखाद्या कोसळणाऱ्या लिफ्ट मध्ये अडकल्यासारखी अवस्था होते. अगदी तशीच अवस्था होते. म्हणूनच त्या 70-20-10च्या ब्लू प्रिंट मध्ये एक अत्यंत समतोल मार्ग सुचवला आहे. स्मॉल कॅप्सला पूर्णपणे वर्ज करू नका, पण पोर्टफोलिओ मध्ये त्यांचं प्रमाण केवळ 10 ते 15% इतकंच मर्यादित ठेवा. म्हणजे फायदाही मिळेल आणि रिस्कही कमी राहील. हो, यामुळे पोर्टफोलिओला वाढीचा फायदाही मिळेल आणि उद्या बाजार कोसळला तरी संपूर्ण आर्थिक साम्राज्य उद्ध्वस्त होणार नाही. खरा नफा हा एक मोठा जॅकपॉट लागल्यामुळे मिळत नाही, तर अनेक दशके मोठ्या चुका टाळल्यामुळे मिळतो. खरंय. या सर्व चर्चेवरून आपण एका अतिशय स्पष्ट निष्कर्षापर्यंत पोहोचतो. बुद्धिमान गुंतवणूकदार हा संयमी असतो, शिस्तबद्ध असतो आणि तो मूल्य खरेदी करतो, बाजारातील अफवा किंवा हाईप नाही. हो. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर सर्वात यशस्वी पोर्टफोलिओ हा अत्यंत कंटाळवाणा असतो. तो कंटाळवाणाच असायला हवा. सर्वोत्तम गुंतवणूक म्हणजे जिथे दर महिन्याला SIPच्या माध्यमातून पैसे शांतपणे इंडेक्स फंडात जमा होत राहतात आणि चक्रवाढ व्याजाची म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू 15-20 वर्षे आपलं काम करत राहते. जिथे रोजच्या थराराची गरज नसते. अजिबात नसते. आणि यावरूनच जाता जाता विचार करण्यासारखा एक अत्यंत रंजक प्रश्न उभा राहतो. कोणता प्रश्न? जर खऱ्या अर्थाने संपत्ती निर्माण करणारी गुंतवणूक ही इतकी शांत, संथ आणि कंटाळवाणी असायला हवी, तर मग आजचे संपूर्ण फायनान्शियल मीडिया, 24 तास चालणारी बिझनेस चॅनल्स आणि क्षणोक्षणी नोटिफिकेशन देणारी ट्रेडिंग ऍप्स हे सर्व गुंतवणुकीला इतके थरारक आणि तणावपूर्ण का बनवत आहेत? हा खूपच सखोल विचार करायला लावणारा मुद्दा आहे. आपला मेंदू खरोखर गुंतवणुकीतून दीर्घकालीन नफा शोधत आहे की त्या स्क्रीनवर चमकणाऱ्या लाल हिरव्या रंगांमध्ये फक्त एक नवा डोपामाइनचा डोस शोधत आहे? पुढच्या वेळी जेव्हा आपण आपले पोर्टफोलिओ ऍप उघडू तेव्हा या प्रश्नाचा नक्की विचार करूया.